शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वी. ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला. खासदारांच्या दिल्ली वारीसाठी खास प्लॅन. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलटापालट झाली. ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागलेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांचा गट शिंदेंच्या शिवसेनेत विलीन झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मात्र दिल्लीतील या राजकीय भूकंपापूर्वी राज्यात मंगळवारी वेगवान राजकीय घडामोडी घडल्याची माहिती मिळते. ठाकरेंच्या पक्षाचे 6 खासदार विविध मार्गाने दिल्लीला रवाना झाले. प्रत्येकासाठी नांदेड, शिर्डी, मुंबई, हैदराबाद अशा ठिकाणी खासगी विमानं पाठवून सर्वांना दिल्लीत आणण्यात आलं. या ठाकरेंच्या पक्षाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील मुंबई विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले, तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हैदराबादमधून दिल्लीला रवाना झाले. संजय जाधव आणि संजय देशमुख यांच्याकरता तर नांदेड विमानतळावर खास चार्टर प्लेन सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती मिळते. रात्री 9 वाजता नांदेड विमानतळावरून खासदार संजय जाधव आणि खासदार संजय देशमुख दिल्लीला रवाना झाले. तर रात्री 9:57 शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीसाठी रवाना झाले. तर धाराशिवचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील पुणे विमानतळावरून रात्री 1 वाजता दिल्लीला गेले. 15 करोड़ कल रात को दिया, पैसा पहुंच गया ऐसा मुझे इन्फॉर्मेशन है. और बाद में चार्टर फ्लाइट में बैठे, पहले पैसा हाथ में दे दो, वो पैसा लिया है लोगों ने, और बाद में चार्टर फ्लाइट दिया. नांदेड़ से, पुणे से, 3 जगह से चार्टर फ्लाइट छोड़े. ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यांना दिल्लीला नेण्यासाठी विशेष प्लॅन आखण्यात आला. 3दा प्लॅन अपयशी ठरल्यानंतर 4थ्या प्रयत्नात हा प्लॅन यशस्वी ठरला. ओमराजे निंबाळकर यांना पुण्यावरून दिल्लीला घेऊन जाण्यासाठी पुणे विमानतळावर 2 विमानं सज्ज ठेवण्यात आली होती. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही 2 विमानं सज्ज ठेवली होती. या संपूर्ण मोहिमेला धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे लीड करत होते, तर प्रत्यक्षात सगळी सूत्र हलवण्याचं काम माजी मंत्री तानाजी सावंत करत होते अशी माहिती. या 3 नेत्यांनी पुणे विमानतळावर सगळी फिल्डिंग लावलेली असली तरी त्यांचा दिवसभरात 3 वेळा प्लॅन यापूर्वी बारगळला होता. पुणे विमानतळावर सज्ज ठेवण्यात आलेलं विमान मंगळवारी दुपारी 3 वाजता दिल्लीला रवाना होणार होतं. तशी वेळही निश्चित करण्यात आली होती. मात्र प्लॅनमध्ये अडचण आल्यानं ऐनवेळी वेळ बदलण्यात आली. पुढची वेळ 5 वाजता घेण्यात आली. मात्र हा प्रयत्नही अपयशी ठरला. यानंतर रात्री 9 वाजता ओमराजेंना घेऊन हे विमान दिल्लीकडे झेपावणार होतं. मात्र 3ऱ्या वेळीही या प्लॅनमध्ये अडचण आल्यानं तो पुढे ढकलण्यात आला. अखेर 4थ्या प्रयत्नात रात्री 1 वाजता ओमराजे निंबाळकर चार्टर्ड विमानातून दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी ओमराजे यांच्यासोबत परंड्याचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत देखील दिल्लीला गेले. देवाची शपथ घेऊन देवालाही सोडत नाहीत. ज्या कुटुंब आपलं सगळं काही असतं आपल्यासाठी, त्या कुटुंबातल्या आपल्या पोराबाळांची शपथ घेऊन त्यांची पर्वा करत नाहीत. ते पक्ष नेतृत्वाची पर्वा करतील अशी अपेक्षा करणं चूक आहे. परंतु काल रात्री 10:30 वाजता पुण्यात एक चार्टर आलं. ज्या चार्टरला तानाजी सावंत लीड करत होते. तानाजी सावंतांच्या सोबत अजून काही लोक होती. जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे तानाजी सावंत यांच्या समवेत दिल्लीला गेले. दिल्लीतील कामकाज संपून खासदार ओमराजे निंबाळकर बुधवारी दुपारी पुन्हा पुण्यात परतले. तुम्ही आम्हाला विचारताय त्या पद्धतीने मीही मीडियावरनं बघतो की ऑपरेशन टायगर काहीतरी सुरू झालंय. काही म्हणतात सुरू झालं नाही, काही म्हणतात सुरू झालं. जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच मलाही माहिती आहे. शिंदेच्या शिवसेनेनं अत्यंत गोपनीयपणे हे ऑपरेशन टायगर राबवलं आणि त्यात त्यांना यशही आलं. खरं तर गेल्या 1.5-2 वर्षांपासून सतत ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती. ही चर्चा अखेर सत्यात उतरली आहे आणि उद्धव ठाकरेंना 4 वर्षात दुसरा सर्वात मोठा धक्का बसलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.